आणि एक महत्त्वाची बातमी, म्हाडाच्या कोकण मंडळानं सप्टेंबर महिन्यात काढलेली सोडत रखडलेली आहे। प्रथम प्राधान्य योजनेतील घरं वगळून 2970 घरांची सोडत रखडल्यानं अर्जदार प्रतीक्षेत आहेत। सप्टेंबर मधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख यापूर्वी 2 वेळा बदलण्यात आली होती आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सोडत आधी नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणार होती। त्यानंतर सोडतीची तारीख 13 डिसेंबर आधी जाहीर करण्यात आली। मात्र प्रशासकीय कारण देत ही सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 13 डिसेंबरच्या सोडतीच्या तारखेला 13 दिवस उलटले नसले तरी अद्याप नवी तारीख जाहीर झालेली नाही आणि या प्रशासकीय गोंधळामुळे अनेक अर्जदारांची अनामत रक्कम 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ अडकून पडली आहे। त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया सध्या या सगळ्या अर्जदारांच्या उमटतात। तर ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात म्हाडा कोकण मंडळाचा ढिसाळ कारभार कसा आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाचा कारभार मुंबई मंडळापेक्षा ढिम्म असल्याची अर्जदारांची तक्रार आहे। मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। सप्टेंबरमध्ये काढलेल्या सोडतीला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली, नवी तारीख देखील जाहीर झालेली नाहीये। सोडत रखडल्यानं 20,000हून अधिक अर्जदारांची अनामत रक्कम अडकलेली आहे। कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही काहीच माहिती नसल्याची अर्जदारांची तक्रार आहे। हेल्पलाईन क्रमांकावर फोन उचलले जात नसल्याचा आरोप अर्जदारांचा आहे।